मराठी भाषा संदर्भातला खूप महत्वाचा निर्णय आहे। मराठी भाषा संवर्धनासाठी आता फडणवीस सरकारचा मोठा निर्णय आहे। आता सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी भागातच फलक लावावा लागणार आहे। शासकीय कार्यालयांमधील संगणकावरील जो फलक असतो, कळफलक, तो देखील मराठी भाषेतच असणार आहे। मराठी भाषेचा वापर करण्यात आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। त्यामध्ये पुन्हा जर कोणाचं योगदान तुम्हाला विचारलं तर त्या योगदानामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, अण्णाभाऊ साठे यांचं। अण्णाभाऊ साठे जेव्हा रशियाला गेले आणि रशियाला गेल्याच्या नंतर 1961 ला जेव्हा त्यांनी भाषण केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमच्यावर एक वेळ मराठीतून भाषण ऐकण्याची आलेली आहे, हाच आमच्या मराठीचा फार मोठा सन्मान आहे। मी कोणत्या भूमीतून आलोय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलोय। त्या माणसानं लक्षात घ्या, म्हणजे एका मिलमध्ये पावत्यावर कादंबरी तयार केली, ती कादंबरी म्हणजे फकीरान, त्या कादंबरीवर या देशातले लोक पीएचडी करतात। तो माणूस कधी शाळेत न गेलेला, 1.5 दिवसाची शाळा शिकणारा माणूस एक साहित्य रत्न होतो। हीच या देशातल्या मराठीनं जगाला दाखवून दिलेली ताकद आहे।